नमस्कार. सभ्यता म्हणजे काय हा प्रश्न ऐकायला किती सोपा वाटतो नाही का? पण याचं उत्तर तितकंच किंबहुना जास्तच गुंतागुंतीचं आहे. आणि आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता ही चर्चा सुरू कुठून होते माहितीये? कोणत्या मोठ्या तात्विक ग्रंथातून नाही, तर एका वडिलांनी आपल्या लहान मुलीला तुरुंगातून लिहिलेल्या पत्रांमधून. हो, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची मुलगी इंदिरा यांना काही पत्र लिहिली होती. आणि त्यामुळेच हा इतका मोठा गंभीर विषय एकदम वैयक्तिक आणि आपल्या जवळचा वाटू लागतो. तर नेमकं काय विचारत होते नेहरू आपल्या मुलीला? तोच प्रश्न जो आपण आज स्वतःला विचारणार आहोत की सभ्यता म्हणजे नक्की काय. जरा विचार करा यावर, कारण याचं उत्तर आपल्या डोक्यातल्या अनेक कल्पनांना धक्का देऊ शकतं. बरं, तर सुरुवातीलाच नेहरू आपल्याला एका विचारात पाडतात. ते म्हणतात की ज्या गोष्टींना आपण सभ्यतेचं प्रतीक किंवा लक्षण मानतो त्या खरंच तशा आहेत का? चला बघूया. म्हणजे बघा, आपण किती सहज लोकांच्या कपड्यावरून, त्यांच्या राहणीमानावरून ठरवून टाकतो की कोण सुसंस्कृत आहे आणि कोण मागासलेलं. पण नेहरू म्हणतात की ही सभ्यतेची खरी ओळख असूच शकत नाही. हा तर फक्त वरवरचा देखावा आहे. आणि यावर नेहरूंचा युक्तिवाद किती सोपा आणि एकदम पटण्यासारखा आहे. ते म्हणतात की कपडे घालणं हे सभ्यतेचं नाही, तर हवामानाचं लक्षण आहे. युरोपमध्ये थंडी असते म्हणून लोक जास्त कपडे घालतात. आपल्याकडे म्हणजे आशिया आफ्रिकेत गरम होतं म्हणून कमी कपडे घालतात. आता याचा संबंध कोण सुसंस्कृत आणि कोण नाही ह्याच्याशी जोडणं हे तर पूर्णपणे चुकीचं आहे, नाही का? ठीक आहे, म्हणजे हे तर स्पष्ट झालं की सभ्यता म्हणजे कपडे किंवा बाहेरचं दिसणं नाही. पण मग देशांच्या, राष्ट्रांच्या वागणुकीबद्दल काय? आणि इथेच नेहरू आपल्याला एका खूप गंभीर आणि खरं तर थोडे त्रासदायक वास्तवाकडे घेऊन जातात. नेहरूंच्या युक्तिवादातला हा कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आणि धक्का देणारा मुद्दा आहे. ते दाखवून देतात की कसं जे स्वतःला जगात सगळ्यात सुसंस्कृत समजतात तेच कधीकधी सगळ्यात क्रूरपणे वागतात. हे बघा, हे थेट नेहरूंच्या पत्रातलं वाक्य आहे. ते म्हणतात, पहिल्या महायुद्धात इंग्लंड आणि जर्मनीसारखे सर्वात सुसंस्कृत समजले जाणारे लोक एकमेकांचा नाश करायला निघाले होते. विचार करा, जे देश स्वतःला संस्कृतीचं शिखर मानत होते तेच एकमेकांच्या जीवावर उठले होते. याला सभ्यता म्हणायचं का? आणि ही काही लहान सहान लढाई नव्हती. या युद्धात हजारो नाही तर लाखो, अक्षरशः लाखो लोक मारले गेले. हे आकडे ऐकल्यावर त्या सभ्यतेच्या मुखवट्यामागचा खरा भयानक चेहरा समोर येतो. आणि इथेच नेहरू तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारतात. ते म्हणतात की जंगलात 2 अडाणी माणसं लढली तर आपण त्याला रानटीपणा म्हणतो. पण जेव्हा लाखो शिकलेले सुसंस्कृत लोक अत्याधुनिक हत्यारा घेऊन एकमेकांना ठार मारतात त्याला काय म्हणायचं? हा तर त्याहूनही मोठा रानटीपणा झाला ना. तर आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की सभ्यता काय नाही. मग आता प्रश्न उरतो की नेहरूंच्या मते खरी सभ्यता म्हणजे काय? चला आता ते समजून घेऊया. म्हणजे एकदम थोडक्यात सांगायचं तर सभ्यता म्हणजे चांगले कपडे घालणं नाही, कुठल्या तरी मोठ्या देशात राहणं नाही, किंवा तुमच्याकडे किती शस्त्र आहेत हेही नाही. आणि हो, भांडणं आणि एकमेकांना मारणं हे तर सभ्यतेच्या पूर्णपणे उलट आहे. मग खरी सभ्यता आहे तरी काय? नेहरू एक खूप सोपी पण तितकीच खोल व्याख्या सांगतात. ते म्हणतात, खरा सुसंस्कृत माणूस तो जो स्वतःचा विचार न करता निस्वार्थीपणे इतरांच्या आणि समाजाच्या भल्यासाठी काम करतो. किती सुंदर विचार आहे हा, नाही का? पण ही व्याख्या फक्त ऐकून नाही चालणार, ती कृतीत कशी आणायची? कारण नेहरू म्हणतात की खरी सभ्यता ही एकट्या दुकट्याची गोष्ट नाहीये. ती इतरांसोबत मिळून काम करण्यातून म्हणजे सहकार्यातूनच दिसू शकते. खऱ्या सभ्यतेकडे जाण्याचा मार्ग आपण असं म्हणू शकतो की 3 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. पहिली पायरी निस्वार्थपणे काम करणं, दुसरी पायरी इतरांच्या भल्यासाठी काम करणं, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी सगळ्यांच्या चांगल्यासाठी एकत्र मिळून काम करणं. आणि खरं तर हेच या सगळ्या विचारांचं सार आहे. खरी सभ्यता म्हणजे मी किंवा माझा देश याच्या पलीकडे जाऊन आपण सगळे असा विचार करणं. ती फक्त एका व्यक्तीपुरती किंवा देशापुरती मर्यादित नाहीये, तर ती संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करते. हा विचारांमधला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. तर मग शेवटी एक प्रश्न राहतो, नेहरूंच्या या व्याख्येप्रमाणे आजच्या जगात आपल्याला खरी सभ्यता कुठे पाहायला मिळते? आपल्या आजूबाजूला, आपल्या शहरात, आपल्या समाजात किंवा जगात कुठेही? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.